मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. डोंगराळ भागात भारत म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक. नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली. भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार. भाजप पाठोपाठ शिवसेनाही काढणार महाराष्ट्रात तिरंगा यात्रा. 18 ते 24 मे दरम्यान शिवसेनेची तिरंगा यात्रा. शिंदेंच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचं आयोजन. सैनिकांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात तिरंगा यात्रा. मुंबईतून शिवसेनेच्या तिरंगा यात्रेची सुरुवात करणार. मुंबईनंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात यात्रेचं नियोजन. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. भिवंडीतही भव्य भारत शौर्य तिरंगा यात्रा पाहायला मिळाली. युद्ध आणि आपत्कालच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी मॉक ड्रिल. भायंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात घेण्यात आला मॉक ड्रिल. मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलं नागरिकांना जागरूक. अभिनेता गोविंदा यांनी दिली व्यंकटेश्वरा फार्म इथे भेट. माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरातील सेंद्रिय शेतीचं केलं कौतुक. बीड शहरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य. अवकाळी पावसाच्या पाण्यानं नाल्यातील घाण रस्त्यावर. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग. नगर परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. पंढरपूरमध्ये संत चोखामेळा यांची पुण्यतिथी साजरी. भक्तिभावाने विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दंग. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. राजधानी साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या राजदरबाराची प्रतिकृती साकारली गेली आहे. 15 मे ते 18 मे या कालावधीमध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल राजवाडा सातारा इथे छत्रपती घराण्याचं दुर्मिळ चित्राचं हे प्रदर्शन झालंय. शिर्डीत साईबाबांना 400 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार अर्पण. यासह मेडिकल फंडासाठी ₹1,11,111 देणगी साईचरणी अर्पण. देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन 18% अर्थात 58 लाख टन एवढं घटलं. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 110,20,000 टन उत्पादन झालं होतं. ऊस आणि साखर उतार्यातील घट यामुळे उत्पादन कमी झाल्याचं सांगण्यात आलंय. राज्यात आज पावसाची शक्यता. मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाचा अलर्ट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. राज्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण राहणार. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल मोर्चा. पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार. आमदार आदित्य ठाकरे राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चाचा समारोप होणार. अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावात पाणी टंचाईचं भयंकर वास्तव समोर. पाण्याचा टँकर येताच पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी. पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची झुंबड. भिवंडी महापालिकेने शहरातील रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदल्याने भिवंडी मनपाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक मात्र त्रस्त. अमरावतीतील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. तूर आणि सोयाबीन साठवलेल्या ठिकाणी अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मोठं नुकसान. नागपूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजारात वाढ. जानेवारी ते एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळले डेंग्यू सदृश्य रुग्ण. नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 422 संशयित रुग्णांची नोंद. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असा त्रास होत असल्याची रुग्णांची तक्रार. अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न. 57 कोटी रुपयांच्या या पाणी पुरवठा योजनेत 91 किलोमीटरची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार.
पीएमपीएलच्या ताफ्यात आणखी 500 नव्या बस दाखल होणार, प्रवाशांना मिळणार दिलासा। नव्या बस खरेदीसाठी 223 कोटी मिळणार, पीएमआरडीए कडून आणि पीएमपीए कडे सुपूर्द। कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग, लवकरच तयार होणार 175 कोटींचा नवा ब्रिज, कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम सुरू। धुळ्यात कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, बाजार समितीमध्ये कांद्याला कवडी मोलभाव, शेतकऱ्यांची मात्र नाराजी। कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती लावून विविध मागण्यांबाबत सामूहिक काम बंद आंदोलन, सदरचं आंदोलन 3 टप्प्यात होणार असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा। नागपूर महानगरपालिकेकडून पहिल्यांदा तृतीयपंथांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय, शहरातील 7 ठिकाणी अशी शौचालय बांधली जाणार, 6 टप्प्यांमध्ये 36 स्मार्ट टॉयलेट उभारणार। कोल्हापुरात उद्या निघणार तिरंगा पदयात्रा, भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पदयात्रा। कोल्हापुरातील दसरा चौकापासून सुरू होणार तिरंगा पदयात्रा, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोड मार्ग छत्रपती शिवाजी चौकात यात्रेचा समारोप होणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे रिंगणात, मुंबईतील काल दिवसभर मॅरेथॉन बैठकांनंतर आज श्रीकांत शिंदे नवी मुंबईत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर, शिवसेना पुन्हा एकदा मवियाला धक्का देण्याच्या तयारीत, महाविकास आघाडीतील काही बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करणार। आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर होणार पक्षप्रवेश, श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। बच्चू कडू शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढण्याची शक्यता, बच्चू कडूंकडून शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची चाचपणी सुरू, 14 ते 15 हजार शिक्षकांनी होकार दिल्यास विचार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार, आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। गडचिरोलीच्या मानापूर येथील हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला मदत, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिला 50,000च्या मदतीचा चेक। सामनाच्या अग्रलेखातून विजय शहांवर टीकास्त्र, विजय शहांकडून भारतीय सेना दलाचा अपमान, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, सामनातून टीकास्त्र। सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। वनजमीन वाटप प्रकरणी राणेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का, वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द, पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश, तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून 15 दिवसात 11 रुग्णांना 9 लाखांची मदत, रुग्णाला एकत्रितरित्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार मिळू शकतो का याची पडताळणी होते। आश्रमशाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांचं स्वागत करा, शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा, आदिवासी अधिकाऱ्यांना मंत्री अशोक उईकेंचे आदेश। भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला, टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा। चीनमध्ये भूकंपाचे धक्के, 4.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता, तुर्कस्तानातील भूकंपानंतर काही तासातच चीनमध्ये भूकंपाचा धक्का। वर्ध्यात मॅफेड्रॉन अंमली पदार्थ सह 4 अटक, नागपूर येथून खरेदी केलेला अंमली पदार्थ वर्ध्यात विक्रीसाठी आणणाऱ्या 4 कारवाई,
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात मोठी कारवाई. MIDC परिसरात श्रीरामपूर पोलिसांची धाड. 14 कोटींचे तब्बल 20 पोती ड्रग्ज केले जप्त. आजवरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई. पुण्यात 24 लाखांची बनावट दारू जप्त. पुणे मुंबई हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 24 लाख रुपयांची गोवा बनावट दारूचे 305 बॉक्स उत्पादन शुल्क विभागाने केले जप्त. बीडमध्ये आईस्क्रीम गाडा मालकासह कामगाराला बेदम मारहाण. दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत दाखवला पिस्तूलचा धाक. माजलगाव शहर पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त. छाप्यात लाखो रुपयांची बनावट दारू जप्त. दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्यात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक. 2.5 लाख रुपयांचा 10 किलो गांजा आणि बाईक जप्त. वसई विरारमध्ये ईडीची छापेमारी. 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणात धडक कारवाई. ईडीच्या छाप्यात तब्बल 32 कोटींचा ऐवज जप्त. तर वसई विरार पालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड. महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर. कॅन्टीनच्या जेवणात रबर. विद्यार्थ्यांचा आरोप. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत. बुलढाण्यात रेल्वे रुळावर तरुण विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला. आत्महत्या नसून खून असल्याचा नातेवाईकांकडून संशय व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.